अंगारक संकष्टी चतुर्थीची बालगणेश कथा. एकेकाळी पृथ्वीवर अंगारक मंगळ नावाचा एक तेजस्वी देव होता. तो मंगळ ग्रहाचा अधिपती मानला जायचा. त्याच्या स्वभावात तेज, पराक्रम आणि थोडा उग्रपणा होता. पण त्याच्या मनात एक इच्छा होती, त्याने असा देव शोधावा जो त्याच्या उग्र स्वभावाला शांत करेल आणि त्याला खरे ज्ञान देईल. एक दिवस अंगारकाने ठरवले की तो भगवान गणेश यांची कठोर तपस्या करेल. त्याने नदीकिनारी बसून उपवास ठेवून पूर्ण श्रद्धेने गणेशाची आराधना सुरू केली. अनेक दिवस तो उपवास करत राहिला, ना अन्न ना पाणी, फक्त गणपती बाप्पा मोरया असा जप. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन एके दिवशी त्याच्यासमोर बालरूपातील बालगणेश प्रकट झाले, गोलमटोल, निरागस, हसतमुख. त्यांच्या दर्शनाने अंगारकाचा उग्रपणा क्षणात शांत झाला. बालगणेश प्रेमाने म्हणाले, अंगारका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे? अंगारक नम्रतेने म्हणाला, हे गणराजा, मला असा वर द्या की जो कोणी माझ्या नावाने आणि तुमच्या कृपेने या दिवशी व्रत करेल, त्याचे सर्व संकट दूर होतील. बालगणेश हसले आणि म्हणाले, आजचा दिवस मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी असल्याने अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जो भक्त उपवास करून माझी पूजा करेल, त्याचे सर्व विघ्न दूर होतील, मनोकामना पूर्ण होतील. अंगारकाने आनंदाने नतमस्तक होऊन गणेशाचे आभार मानले. त्या दिवसापासून अंगारक संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते.